शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच घोषणा केली आहे। त्या पार्श्वभूमीवर किसान ब्रिगेड आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं बुलढाण्यासह राज्यभर फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। अखेर केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनापुढे झुकावं लागले। हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे। कृषी विरोधी 3 कायदे रद्द करण्यासाठी भारतभर उभ्या राहिलेल्या आंदोलनात आझाद हिंद शेतकरी संघटना व किसान ब्रिगेडच्या वतीनं राज्यभर रान उठवण्यात आलं होतं। 18 दिवसात 1250 किलोमीटर जनजागरण सायकल रॅली विदर्भात काढत विविध आंदोलने किसान ब्रिगेड व आझाद हिंद संघटनेने केले आहेत। आज गुरु नानक जयंतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी विरोधी कायदे मागे घेण्याची जाहीर घोषणा केली आहे। त्या पार्श्वभूमीवर 3 कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत 11 वर्षाच्या सिद्धांत रोठे याने 1250 किलोमीटर सायकल व 18 दिवस चालून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। यावेळी शालपुष्प देऊन याचा सत्कार करण्यात आलाय। तर किसान ब्रिगेड व आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या ठिकाणी फटाके फोडत नागरिकांना पेढे वाटून शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केलाय, अशी माहिती बुलढाणा येथील ॲडव्होकेट सतीशचंद्र रोहटे यांनी बोलताना दिली आहे। किसान 3 कृषी विरोधी कायदे यावर मागील 1.5 वर्षापासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे। महाराष्ट्रभर 1.5 वर्ष हे आंदोलन दिल्लीमध्ये चाललं आहे आणि तसेच किसान ब्रिगेडतर्फे आम्ही सायकल जनजागृती रॅली काढली आणि आम्ही 1250 किलोमीटर सायकल चालवली आणि त्या रॅलीमध्ये मी पण सहभागी होतो। 3 कृषी कायदे सरकारने मागे घेतले त्याबद्दल मी सरकारचे धन्यवाद मागतो। थांबतो। जय जवान जय किसान। शेवटी शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढं केंद्र सरकारला झुकावं लागलं। शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी सरकारने अदानी आणि अंबानी यांचे घर भरण्यासाठी 3 कृषी विरोधी कायदे पारित केले होते। त्या कायद्याचा विरोध करण्यासाठी भारतातला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरला आणि शेवटी केंद्र सरकारला उशिरा का होईना जाग आली, त्यांना थांबावं लागलं आणि शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं। त्या सरकारचं उशिरा का होईना आलेली जाग आम्ही तरीही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शेतकरी एकजुटीचा, शेतकरी संघर्षाचा, शेतकरी आंदोलनाचा हा ऐतिहासिक विजय आज झाला असं आम्ही जाहीर करतो आणि पुनश्च एकदा केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे जाहीर आभार व्यक्त करतो। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।